प्रमुख पाहुणे म्हणून पूर्व डिस्ट्रीब्युटरचे श्रीधर रामचंद्र वडनार यांना या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे। त्यांच्या हस्ते आता आपण दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। याबरोबरच या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेले आहेत। त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आपण आता मार्कंडे महामुनी आणि भगवान बालाजी आणि पद्मावती या दोन्ही प्रतिमांचं एकत्रितकरण असलेलं पूजा करूया आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हरिः ओम देवीं वायुदेवस्तां विश्वरूपः पशवो वदन्ति तारो वन्द्रेशमोजुन्धारादेन वागस्मानुष्ठदैतो अयं मुहूर्तोऽसु मुहूर्तोऽस्तु यस्य वानारुबुद्ध्यां या देवी सर्वमङ्गलादेवो सुन्दरहान्तं सुन्दरवतो येमङ्गलाम् धामधं विश्वं शशिवर्णं चित्रकुजं प्रसन्नवरं जाहे सर्वविघ्नोपशान्तये आगजानवद्भारकं गजानवन्दिशं अनेकदन्तं मत्ताहानेकदन्तं मास्महे यत्र योगेश्वरा कृष्णोत्रवार्तोदरः तत्र श्रीविजयोबोधर्भानिकर्मजर्मः स्मृतेसकल्याणं वायुक्तजायते पुरुषं तवशं नित्यं ददामीशां हरिं वरां तां नरपतिगं नमामहे कविं कवीनापुवस्त्रवस्तवं ज्येष्ठराज्यं राम 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 वनस्पतानुसृण्वन्नोतिभिस्तेजसानं महागणाधिपतिदेवताय नमः। ओम मार्कण्डेय महाभागवतगलभान्धजीवनमाय आरोग्यमैश्वर्यं देवे मृदुङ्गवासन् महाराजदेवतावासन् महामार्कण्डेय महादेवताय महाध्यायामि आभयामि स्थापयामि पूजयामि द्रिन्मः लक्ष्मीदेवताय नमः पद्मावतीदेवताय नमः ध्यानं महाराजयामि वस्त्रं रोपयामि भावे अक्षतारोपयामि यज्ञोपविदं समर्पयामि तद्भावे अक्षतारोपयामि। ॐ गन्धद्वारां गदादशं नित्यपुष्ठां गणेशं ईश्वरे हुन्द्रभूताहं दासोपामि यत्रीं श्रीं महागणाधिपतिदेवतार्वान्धेहं पद्मावतीदेवताय महाराधाविदपरमपुष्पे पूजयामि पुष्पे पूजयामि नमस्करोमि नमस्कारं समर्पयामि। ओम समुद्राय नमः ओम एकदंधाय नमः ओम कपिलाय नमः ओम नजगन्नकाय नमः ओम लंबोदराय नमः ओम विकटाय नमः ओम विघ्नराजाय नमः ओम धरादेवाय नमः ओम धूमकेतवे नमः ओम धरादक्षाय नमः ओम पालचन्द्राय नमः ओम गजानाय नमः ओम वक्रतुण्डाय नमः ओम शूर्पकर्णाय नमः ओम येरम्भाय नमः श्रीमन्महागणाधिपतिदेवताय नमः आहुन्ये देवताय नमः षोडशा पूजां समर्पयामि। ओम मनस्वरभागं धूपोऽयं पुण्यतां महागणाधिपतिदेवताय नमः सायचन्द्रसंयुक्तं मणिरायोष्टामग्धादिं
दर्शयामि देवाय वाग्निदाय भावकात्मरद्विज्योति नमोस्तुते श्रीमन्महागणाधिपतये दानवादे महादेवनमानन्दे दानवादे बुद्धादे वेलवन्दे दानवादे भुवारापयामि भूमारापयामि स्थापितदीपं दर्शयामि साज्यं तरुत्तमनैरायजितामि मुख्याचन्द्रायच्छामि देवाय वाग्निदाय भावकात्मरद्विज्योति नमोस्तुते भुवारापयामि देवं दर्शयामि सर्वांगी सुंदराजे गंडे माला मुक्तावारांची जय देव देवंधनमूर्ति दर्शन मात्रे माला कामाला पुनते जय देव रत्नाकरिता बाला दुर्गौरी द्वारा जन्हाराचे हुटी कुंकुमकेशः ये धरिधा मुकुटा शोभा द्वारा ऋणसुरदेवो पूरे चरणीरागरिगा जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे माला कामाला प्रति जय देव लंबूरपीठांबर परिवर वंदारा सरला सोन्हा वक्त्रातुन्हत्रीनयः धासरा वाचा वटपाहे सदधा संकाटी बाहा है निर्वाणी रक्षा में सर्वबंधाना जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे माला कामाला प्रति जय देव ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके निर्मगे गौरी आधारिण मूर्ते महा गणाधिपति धर्मधर्म महागुरु मार्कंडे दानवादि उत्तमादि वेलवन्दे दानवादि मंगलकर पूर्णी राम समर्पयामि पुष्पम समर्पयामि ऐश्वर्यास्तु संकल्पसिद्धिरस्तु दिग्विजयोस्तु स्वतःबद्दल सांगणं ही एक नवी पद्धत अनेक समाजामध्ये आपण पाहतो आहोत आणि ती आपणही स्वीकारलेली आहे. तर या आजच्या या सोहळ्यासाठी आपले पुनश्च मी मनपूर्वक स्वागत करते आणि पुढल्या कार्यक्रमाकडे वळते.
మార్కండేయ మహారాజ్ స్మృతికి వందనాలు. నేను అనుకుంటాను ఇక్కడ అందరు ఉన్నవాళ్ళు మన తెలుగు వాళ్ళే కాబట్టి తెలుగులో మాట్లాడడానికే పర్వాలేదు. ఈ పవిత్రమైన అవసరానికి నాకు పిలిచినందుకు ఈ ప్రాయోజకులకు చాలా నా అభివాదనలు. ఇంకా ఒక నా వినతి వీళ్ళకి ఏంటంటే, ఇప్పుడు మన సమాజంలో ఏదైనా కార్యక్రమాలు జరుగుతుంటే అక్కడ అన్ని మాటలైనా ముచ్చట్లైనా తెలుగులోనే ఉండాలి. సో ఇది నెక్స్ట్ ఏదైనా దీని తర్వాత వచ్చే కార్యక్రమాలకి ఇది పాటిస్తే చాలా బాగుంటుంది. ఇప్పుడు ఇక్కడ వచ్చిన వాళ్లకు వధువులైన వరాలైన వాళ్ళకు నా శుభాకాంక్షలు. ఒక చిన్న ముచ్చట చెప్పాలంటే ఏంటంటే, మనము ఎప్పుడైనా పెద్దవాళ్ళ మాటలు గౌరవిస్తే మనం ఎప్పుడు తప్పుదారిలో వెళ్ళాము. సో మన మొత్తం మన జీవితంలో పెద్దవాళ్ళ మాటలని గౌరవించాలి. అంటే మనం వచ్చే తరాలైనా మనకు కూడా गौरविస్తారు. धन्यवाद. धन्यवाद सर. त्या सगळ्या बांधवांना सोलापूरची मराठी भाषा कळते, त्यामुळे आम्ही मराठीचं हे नियोजन केलं, बाकी काही चूक नाही. पुढच्या वेळेला पण नियोजन करू. यानंतर सूर्यप्रकाश कोटे सरांनी आम्हाला मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपण सर्वजण जनदर्पण न्यूज चॅनल संचलित श्री व्यंकटेश्वर पद्मावती मॅरेज ब्युरो आयोजित एक वधूवर मेळावा कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. प्रथमतः व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित असलेले सर्व वधूवर व त्यांचे पालक जे आलेले आहेत, आणि खास करून मी जनदर्पण न्यूज चॅनलला मला इथे अशा एक वेगळ्या उपक्रमासाठी आयोजित करून मला बोलवण्याबद्दल मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. वधूवर मेळावा एक समाजातल्या सर्व आपल्या समाजातल्या चांगल्या सुसंस्कृत परिवारात वाढलेले वधूवर एकत्र येऊन त्यांना एक चांगला जीवनसाथी मिळण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे त्यांनी. आता तुम्हाला माहिती आहे की बरेचसे आपले जे मुलं आहेत ती काही मुलं पुण्याला आहेत किंवा वेगवेगळ्या शहरात राहतात कामामुळे, त्यामुळे पहिल्यासारखे नाती जोडवणं किंवा आपल्या परिवारातले लोक एकत्र येणं हे थोडंसं कठीण आहे. अशा वधूवर मेळाव्यामध्ये जे चांगले सुसंस्कृत कुटुंबातले चांगले वाढलेले मुलं आहेत त्यांना आपल्या सोयी म्हणजे आवडीनुसार वधूवर इथे मिळतील, आणि अशा एका उपक्रम आयोजित केल्याबद्दल मी सर्व सहभागी जनदर्पण न्यूज चॅनल आणि सर्व उपस्थित कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या आज आपण या जनदर्पणच्या कार्यक्रमात आलात, तर हा श्रुत कार्यक्रम आहे. परवाच आपल्या पद्मशाली अधिवेशनमध्ये हाच विषय मी मांडला होता, कारण आज समाजामध्ये बघतो की मी सुद्धा वधू सूचक चालवत होते. आज प्रत्येकाला याची गरज आहे, कारण सर्वजण आपापल्या कामात बिझी आहेत. आणि आत्ताच सरांनी सांगितलं की मुलं मुली परगावला असल्यामुळं कार्यक्रमामध्ये अटेंड राहू शकत नाही, त्यामुळे समाजामध्ये कळत नाही की बाबा यांच्या घरात मुलगी आहे, त्यांच्या घरात मुलगा आहे. त्याच्यामुळे आता लग्न जमवणं फार अवघड झालेलं आहे. त्याच्यामुळे समाजाने हा कार्यक्रम हाती घेणं हा फार महत्वाचा कार्यक्रम होता, आणि हाच विषय अधिवेशन मध्ये मांडला होता. आणि या विषयाला जनदर्पण उचलून घेतला, हा चांगला कार्यक्रम आज सुरुवात केलेली आहे की जेणेकरून आपल्या एकमेकांच्या गाठीभेटी होतील आणि प्रत्येकाला समजतं की आपल्याला कशी वधू पाहिजे, आपल्याला कसं वर पाहिजे. इथं आपण समक्ष स्टेजवर बघू शकता. त्याच्यामुळे जे आपले गैरसमज असतात, बाबा यांनी फोटो दाखवला पण रिअल बघितलं तर मुलगी वेगळी होती, मुलगा वेगळा होता, एज्युकेशन नव्हतं, या सर्व समस्या बाजूला होऊन आपण समोरासमोर गाठभेट करून इथं आपण जुळवू शकतो. याबद्दल मी जनदर्पणचे खरंच अभिनंदन मानते, स्वागत करते की असले कार्यक्रम दरवर्षी करावेत आणि आपल्या समाजातील लोकांना याचा फायदा घ्यावा. कारण का आज बघतो आपण प्रायव्हेट जे झालेलं आहे तिथं बघितलं तर नुसतं दाखवायला जरी गेलं, आपण विचारायला जरी गेलं बाबा काही मुलगी आहे मुलगा आहे, तर ते अगोदर सांगतात की तुम्ही अगोदर 500 रुपये भरता का नाही तुम्ही सगळेजण, 500 रुपये भरा, 1000 रुपये भरा. मुलगा असेल तर जमलं तर 10,000 रुपये द्या, मुलगी असेल तर फुकट. म्हणजे जे गरीब लोक आहेत, जे करून खाणारे लोक आहेत, त्यांनी 10,000 रुपये कुठनं द्यायचे. त्याच्यासाठी हा कार्यक्रम जो करणं गरजेचा होता समाजातनं.
ह्याच्याबद्दल मी जनदर्पणचे आणि आपल्या पद्मावती मॅरेज ब्युरोचे खरंच अभिनंदन करते की तिने हा कार्यक्रम हातात घेतलेला आहे आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा. एवढं बोलून मला भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. मान्यवरांच्या मनोगतानंतर कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. तरी सर्वप्रथम समोर बसलेल्या वरांना मी विनंती करतो, प्रत्येक जणांनी एक एक करून वर येऊन आपले परिचय करावे. या वधूवर मेळाव्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा एक चांगला उपक्रम राबवल्याबद्दल डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे हे जनदर्पणचे व्यंकटेश दोंता आणि दिगंबर इप्पलपल्ली आणि सर्व सत्कार करणारे तो त्यांनी स्वीकारावा. नमस्कार, माझं नाव आहे मिलिंद चंद्रकांत चिलवेरी. मी काम करतो केन गांची काउंटर बिलिंग. धन्यवाद सर. यानंतर बालाजी अशोक चिलका. बालाजी अशोक चिलका. मी एक 4-5 नावं सलग घेतो. त्यानंतर सतीश मैसया अनलदास. सतीश मैसया अनलदास. सुमित नागनाथ सगम. सुमित नागनाथ सगम. सिद्धराम गुरुनाथ बेद. सिद्धराम गुरुनाथ बेद. गणेश नामदेव बिज्जा. गणेश नामदेव बिज्जा. अभिलाष वैकुंठ इरकुल्ला. अभिलाष वैकुंठ इरकुल्ला. अमृता जयंत हेमूल. कुमारी अमृता जयंत हेमूल. कृपया आता ज्यांची नावं घेतली आहेत त्या सर्वांनी वर येऊन अमृता या मंचावर जयंत येऊन. हेमूल यांच्या व्यासपीठावर आगमन झालेले आहे. माझे नाव अमृता जयंत येमूल. वडिलांचे नाव पूर्ण नाव जयंत श्रीनिवास येमूल आणि आईचे नाव गीता जयंत येमूल. माझे शिक्षण बीटेक इन कम्प्युटर सायन्स WIT पूर्ण झाले. आय एम करंटली वर्किंग सॉफ्टवेअर इंजिनियर पर्सिस्टंटमध्ये काम करते हिंजवडी पुण्यात. थँक्यू. थँक्यू मॅडम. नरेश प्रभाकर गौरे. नरेश प्रभाकर गौरे. साक्षी अंबादास भंडारी. नरेश प्रभाकर गौरे. नमस्कार, माझं नाव नरेश प्रभाकर गोरे. माझं शिक्षण झालेलं आहे BCom. मी अकाउंटिंग करतो महिंद्रा ग्रुप ऑफ सायन्सेसमध्ये. साक्षी अंबादास भंडारी. साक्षी अंबादास भंडारी. चिरंजीव रोहित चंद्रशेखर एरकुल. रोहित चंद्रशेखर एरकुल. राजशेखर मोहन सिद्धम. राजशेखर मोहन सिद्धम. निखिल नागेश बेद. निखिल नागेश बेद. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव राजशेखर मोहन सिद्धम आहे. माझे शिक्षण BCom कंप्लीट झाले आहे आणि मी मॅकडॉनल्ड्स येथे क्रू मेंबर आहे. थँक्यू. निखिल नागेश बेद. सगळ्यांना नमस्कार. मी निखिल नागेश बेद, राहणार जुना विडी घरकुल सागर चौक. मी किया कार शोरूममध्ये अकाउंटंट आहे. रोहिणी दिवाकर दासी. रोहिणी दिवाकर दासी. चेतन श्रीनिवास चिप्पा. चेतन श्रीनिवास चिप्पा. कृष्णा बालाजी बिटला. कृष्णा बालाजी बिटला. किरण राजू कोंगारी. चेतन श्रीनिवास चिप्पा. सर्वांना नमस्कार, माझं नाव आहे चेतन श्रीनिवास चिप्पा. माझं शिक्षण 10वी झालेलं आहे. मी टेलर काम करतो. धन्यवाद. किरण राजू कोंगारी.
रोहित चंद्रशेखर एयरपोर्ट हे आपले परिचय करून देतील. मेरा नाम रोहित चंद्रशेखर एरपुल है. मैं गुलबर्गा में पीयूसी कॉलेज में लेक्चर हूँ. श्याम सुंदर देवीदास गाजुल. श्याम सुंदर देवीदास गाजुल. नमस्कार, माझं नाव श्यामसुंदर देवीदास गाजूल. श्यामसुंदर देवीदास गाजूल. मी ट्रॅव्हल एक्सपोर्टमध्ये मुनीम कामगार आहे आणि माझं पेमेंट 20 ते 25,000 आहे. विद्यासागर पांडुरंग पाचकंटी. माझं नाव विद्यासागर पांडुरंग पाचकंटी. मी जॉबला हायटेक सिटी हैदराबादला आहे आणि आर्किटेक्ट आहे, इंटिरियर डिझायनर. किरण राजू कोंगारी. प्रवीण नरेश गौडा. हॅलो, माझं नाव किरण राजू कुंगारी. मी सुरतला कामाला आहे, सेल्समन. प्रवीण नरेश गौडा. ऐश्वर्या श्रीनिवास वंगारी. ऐश्वर्या श्रीनिवास वंगारी. राकेश लक्ष्मीनारायण देवदास. अभिलाष वैकुंठ इरकुल्ला. अभिलाष वैकुंठ इरकुला, त्यांचं वडील बोलतो मी. तरी 92चं जन्मतारीख आहे. राहायला सोलापूर आहे, पण व्यवसायासाठी त्याने हैदराबादला हॉटेल मॅनेजमेंट करतो. कोर्स झालेला आहे आणि 3 हॉटेलचं मॅनेजमेंट करतो. त्याला महिन्याला 1 लाख रुपये पगार आहे. वर्षाचे 12,000 पेमेंट आहे. त्याला 12 लाख पेमेंट आहे. किरण राजू कोंगारी. प्रवीण नरेश गौडा. ऐश्वर्या श्रीनिवास वंगारी. राकेश लक्ष्मीनारायण देवीदास. राकेश लक्ष्मीनारायण देवीदास. शेखर श्रीनिवास पंडित. लक्ष्मी अनिल पगड्यापूर. लक्ष्मी अनिल पगड्यापूर. सगळ्यांना नमस्कार. माझे नाव शेखर श्रीनिवास बंडी. स्वतःचं काम करतो, शिलाई काम, स्वतः कारखान्याचं आहे. श्रीनिवास बंडी यांचे स्वतःचे रेडीमेड व्यवसाय गारमेंट आहे. लक्ष्मी अनिल पगड्यापूर. राजलक्ष्मी नागेश भोसकी. मारी राजलक्ष्मी. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव आहे राजलक्ष्मी नागेश भोसकी. मी मांडवनगरमध्ये राहते. माझे BCom कंप्लीट झालेले आहे. मी सध्या हँडवर्किंग आणि ऑनलाईन सेंटरमध्ये काम करते. खूप खूप धन्यवाद, कारण तुझी ओळख तू चांगल्या पद्धतीने दिलीस. तसंच सगळ्यांनी मुलांनी पण आपापल्या ओळख या पद्धतीने दिलं तर आपल्याला जे बसतील ते आई वडील असतील किंवा त्यांचे जे पालक असतील ते आपले तुमच्या डोक्यातलं जे आता मला एक वर जर इथं आलं त्यांनी पूर्ण माहिती द्यावं. इथं आलेले माता भगिनी आणि नवीन जे आलेले आहेत त्यांना कळेल की आपलं हे पूर्व चांगलं आहे. आपण कुठल्या तर चांगल्या मुलीला आपण स्थळ बघूया, हे नियोजन होऊ शकते. तुम्ही इथं आला म्हणजे लागलीच स्थळ जोडणार नाही. तुमची स्वतःची ओळख तुम्ही इथं निर्माण करा, म्हणजे तुमच्या पाठीमागे सगळे येतील. सर्वांजवळ हे पुस्तक आहे, तरी सर्वांना आता विनंती करण्यात येत आहे, पान नंबर 6 मधले जे इच्छुक नावं आहेत ते त्यांनी सर्वजण स्टेजवर येण्याचे करावे. मी नाव घेऊन अनाउन्समेंट तर करतोच, तरी सुद्धा सर्वांनी आपलं आम्हाला सहकार्य करावे. वेळेच्या अभावी आपलं खूप मोठं काम आहे अजून. तरी 6 नंबर पानवरील जे 8 वधू आहेत वर आहेत त्यांनी स्टेजवर येण्याचे करावे. सागर अंबादास द्यावनपल्ली, नरेश मधुकर गाजूल, विजय दत्तात्रय लगशेट्टी, सुनील नारायण मांड्याल, श्रावण अंबादास नंदाल, नवीन संजय दासी, नवल कुमार नागनाथ सांबलेटी, नरेश अंबादास नागमल.
यापैकी जे कोणी हजर असतील त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर येण्याचे करावे. प्रवेशद्वाराच्या बाहेर नोंदणी करण्यात आलेली आहे वधू वर दोघांच्या नावांची. तुम्हाला जर एखाद्या वराचे किंवा वधूच्या नावाचे पत्रिका पाहायची असेल तर ब्राह्मणही आपल्याला प्रवेशद्वाराच्या बाहेर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यानंतर पान नंबर 7 वर्षे जो इच्छुक अर्जदार आहेत मनोज अंबरीश कट्टा, दर्शन मृत्युंजय शेरला, प्रेमकुमार अशोक चलमेटी, ज्ञानेश्वर श्रीहरी कानगंटी, निपुण नरेश दोंता, सागर श्रीनिवास लकापती, व्यंकटेश नागनाथ कोंकत्ती आणि किरण अनिल बोडा. यापैकी जे कोणी उपस्थित असेल त्यांनी व्यासपीठावर येण्याचे करावे. व्यंकटेश नागनाथ कोलकाते यांचे पालक आलेले आहेत. त्यांनी आपल्या मुलाबद्दल माहिती देते. నా పేరు నాగనాథ్ ఇరప్ప కొంకత్తి. సరే మా కొడుకు బీకామ్ నేర్చుండు వెంకటేష్ నాగనాథ్ కొంకత్తి. సరే పూణాకు జాబ్ ఉన్నాడు मॅनेजर आणि पत्ता घेंटाळ टाकीज सत्यसाई नगर आणि आचवतो किराचा पत्ता होता. मावळती पगार म्हणजे 37,000 रुपये पगार. या ठिकाणी आपण पुरोहितांची व्यवस्था केलेली आहे. ज्यांनी आपल्या पुस्तकामधून वधूंची शोध केली असेल त्यांनी त्या पंतुलकडे जाऊन आपल्या पद्धतीनं नियोजन करावं. या ठिकाणी मुलगी आली नसेल तरी आपण उद्या परवा कधीही जनदर्पण न्यूज चॅनलच्या व्यंकटेश्वर पद्मावती ब्युरोमध्ये आलं तर त्यांची पुढची पत्रिका आणि बाकीचे नियोजन तिथून करता येईल. शिशिर मल्लेशम जनारम, उमाकांत यादगिरी मेरगू, विवेक मार्कंडेय कोंगारी, गणेश नागनाथ दासी, राजेश सामय्या दासरी, व्यंकटप्रसाद सुदर्शन सामल, श्यामसुंदर देवीदास गाजूर, नरेश दत्तात्रेय जटला. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव ज्ञानेश्वर श्रीहरी कानगंटी. माझं विडिगरपूरमध्ये दुकान आहे तर कपड्याचं, नंदिनी मेन्सवेअर अँड नंदिनी रेडीमेड. मला महिन्याला 30,000 रुपयापर्यंत बसत आहे. फॅमिली वगैरे आहे आणि मला 12वी 10वी नाही तर 12वी असेल तरी चालेल. ओके, धन्यवाद. धन्यवाद सर. राजेश सामय्या दासरी. बंधू भगिनींनो सगळ्यांना नमस्कार. माझं नाव आहे राजेश समय्या दासरी. मी राहणार जुना विडी गरकुल सोलापूर आणि मी शिलाई काम करतो, कपडे शिवणे. मला पगार पडत आहे 15,000 पगार पडत आहे. ओके, धन्यवाद. राजेश सामय्या दासरी शिलाई कामगार असून दरमहा त्यांना 15,000 इतका पगार. गणेश नागनाथ दासी. माझं नाव आहे गणेश नागनाथ दासी. मी राहणार नवीन वेडी घरकुल कुंभारी सोलापूर. मी इथं बिहार पवार प्रायव्हेट लिमिटेड साडीज यात सेल्समन म्हणून काम करतो. माझं शिक्षण 12वी पास आहे. मला पेमेंट आहे 18,000. धन्यवाद. विवेक मार्कंडेय कोंगारी. नमस्कार अंदर को. यहाँ पे विनोद मार्कंडे कोंगारी एम.कॉम पोस्ट ग्रेजुएशन आणि पूजा आयटमची होलसेल बिझनेस मध्ये वर्षात 1,00,000 रुपये पगार मिळाली. हे पोस्ट ग्रॅज्युएटेड असून वर्षाला 1,00,000 रुपये असे त्यांचे पेमेंट आहे.
दरमहा 1 लाख रुपये असे त्यांचे इन्कम आहे आणि ते पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. वेणुगोपाल व्यंकटेश मेरगू, वेणुगोपाल व्यंकटेश मेरगू, जगदीश बोमड्याल, नितीश कुमार नरसिंह संकनाल, आनंद सदानंद बोडा, नरसिंह राजेंद्र येमूर, चंद्रकांत प्रभाकर चिलवेरी, विनायक आनंद कटकम, निकेत जवाहर मंगलपल्ली, निकिता सुहास सग्गम, आनंद अंबादास दासरी, सतीश लक्ष्मण नल्ला, ऋषिकुमार मल्लिकार्जुन कटला. यापैकी इथे जे कोणी उपस्थित आहेत त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर येण्याचे करावे. मी पुन्हा एकदा नाव वाचतो. जर जे कोणी उपस्थित असतील त्यांनी लवकरात लवकर येण्याचे करावे. वेणुगोपाल व्यंकटेश मेरगू, जगदीश बोंड्याल, नितीश कुमार सपनाल, आनंद बोडा, नरसिंह येमूर, चंद्रकांत चिलवेरी, विनायक कटकम, निखिल मंगलपल्ली, निकिता सग्गम, आनंद दासरे, सतीश नल्ला, ऋषिकुमार कटला. मी चंद्रकांत चिलवेरी, शिलाई काम करतो, 15,000 पगार, जुना वेडी घरकुल संगमनगर. जुना वेडी घरकुल संगमनगर येथील रहिवासी असून शिलाई कामगार आहेत. दरमहा अंदाजे 15,000 रुपये एवढे त्यांचे पगार आहे. हॅलो, सगळ्यांना नमस्कार. माझं नाव प्रीतम बालाजी पडगे आहे. माझं शिक्षण BTech मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. मी सध्या पुणे येथे SKHSMC पुणे इथे जॉब करत आहे ॲज अ सिनियर इंजिनियर आणि मी राहायला SS आयकॉन सोलापूर इथे राहायला आहे. थँक्यू. सागर रघुनाथ पुलगम, सागर रघुनाथ पुलगम, गोविंद सुदर्शन सादुल, गोविंद सुदर्शन सादुल, नरेंद्र रवींद्र बोडा, नरेंद्र रवींद्र बोडा, तिलोत्तमा नागेश कोडम, तिलोत्तमा नागेश कोडम, महेश बालाजी गोविंद, महेश बालाजी गोविंद, गोविंद श्रीनिवास तडका, गोविंद श्रीनिवास तडका, त्रिवेणी संतोष आडम, त्रिवेणी संतोष आडम, पूजा पांडुरंग चिप्पा, पूजा पांडुरंग चिप्पा. गोविंद सुदर्शन साधुल हे आपल्या अल्पचे परिचय करून देते. माझं नाव गोविंद सुदर्शन साधुल आहे. मी इलेक्ट्रिशियन काम करतो. माझं पेमेंट आहे 20,000. मी नवीन घरकुलमध्ये राहतो. धन्यवाद. आनंद सदानंद बोडा हे आपले अल्प परिचय करून देते. नमस्कार, जय माराखंडे. माझं नाव आहे आनंद सदानंद बोडा. ॲक्च्युली माझं एज्युकेशन झालेलं आहे BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. करंटली आय एम वर्किंग इन शिंडलर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड माझी कंपनीचं नाव आहे. तिथे मी ॲज अ डिझाईन इंजिनियर म्हणून काम करतो आहे आणि माझा आत्तापर्यंत मी जे पुण्यात राहतो तो 6.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. माझं पॅकेज आहे 12 लाख. इयरली 12 लाख, दर मंथ 1 लाख रुपये असं त्यांचं पॅकेज आहे आणि ते पुण्यात सर्व्हिसला आहे. सागर रघुनाथ पुलगम, गोविंद सुदर्शन सादुल, नरेंद्र बोडा, तिलोत्तमा नागेश कोडम, महेश बालाजी गोविंद, गोविंद श्रीनिवास तडका, त्रिवेणी संतोष आडम, पूजा पांडुरंग चिप्पा. यापैकी कोणी उपस्थित असेल तर लवकरात लवकर व्यासपीठावर यावे. श्रीकांत सुभाष दुडका, श्रीकांत सुभाष दुडका, श्वेता श्रीनिवास श्रीराम, श्वेता श्रीनिवास श्रीराम, कुमारी डॉक्टर अपर्णा लिंगराज सामल, कुमारी डॉक्टर अपर्णा लिंगराज सामल, चिरंजीव कुणाल राजू एंगल. श्रीकांत सुभाष दुडका हे आपले अल्पपरिचय करून देतील. नमस्ते, माझं नाव श्रीकांत सुभाष दुडका आहे. माझं शिक्षण BCom कंप्लीट आहे. माझ्या नोकरी क्लार्क म्हणून काम करतो. मी राहणार कोंडानगर. धन्यवाद. कोंडानगर येथे सोलापूरचे रहिवासी असून क्लार्क म्हणून हे कामाले आहे श्रीकांत सुभाष दुडका. श्वेता श्रीनिवास श्रीराम,
कुमारी डॉक्टर अपर्णा लिंगराज सामंत, चिरंजीव कृणाल राजू येंगर, चिरंजीव अरुण अंबादास तलकोकुल, चिरंजीव प्रीतम बालाजी पडदे, चिरंजीव अभिदास श्रीनिवास दासरे, कुमारी मोनिका राजू येंगल. यापैकी जे कोणी उपस्थित असेल त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर येण्याचे करावे. नितीश नरेंद्र गोमेन, मल्लेशम अंबादास मासन, निखिल श्रीनिवास चिप्पा, शंकर जनार्दन येमूल. नितीश नरेंद्र गोमेन. जय श्रीराम सगळ्यांना. माझं नाव नितीश नरेंद्र बोमेन आहे. मी प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला आहे. 15,000 पेमेंट आहे. हे प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला असून दरमहा 15,000 इतके त्यांचे वेतन आहे. माझे नाव आहे शंकर जनार्दन येमोल. माझे शिक्षण 12वी कॉमर्स झालेलं आहे. मी मार्कंडे रुग्णालयामध्ये सोनोग्राफी विभागामध्ये काम करतो. मला 16,000 पर्यंत पेमेंट आहे. धन्यवाद. मार्कंडे रुग्णालय येथे सोनोग्राफी विभागात ते कामाला असून दरमहा 16,000 रुपये त्यांचे वेतन आहे. गजानन अंबादास चिप्पा, स्नेहा अंबादास मासन, उज्ज्वला प्रमोद बालेवार, शीशा रमाकांत कोरा पाटील. हे कोणाचे एकदा नाव घेतो, त्यांनी येथे उपस्थित असेल तर लवकरात लवकर व्यासपीठावर यावे. गजानन अंबादास चिप्पा, स्नेहा अंबादास मासन, उज्ज्वला प्रमोद बालेवार, शीशा रमाकांत कोरा पाटील. अंबादास नरसिंग बिर्रू, लक्ष्मीनारायण पांडुरंग कोदन, आदर्श बाळकृष्णा ताटी, श्रीनिवास मच्छिंद्र जिंदम. अंबादास नरसिंग बिर्रू, लक्ष्मीनारायण पांडुरंग कोदन, आदर्श बाळकृष्णा ताटी, श्रीनिवास मच्छिंद्र जिंदम. नवीन प्रकाश रच्चा, सिद्धराम देवीदास अंद्याल, नरसिंह सुभाष देवसानी, शिवराज राजू तन्नूर. नवीन प्रकाश रच्चा, सिद्धराम देवीदास अंद्याल, नरसिंह सुभाष देवसानी, शिवराज राजू तन्नूर. लक्ष्मीनारायण पांडुरंग पोतूर हे आपले परिचय करून देते. माझे नाव लक्ष्मीनारायण पांडुरंग पोतन. मी आदर्श नगर जुना कुंभारे नाका येथे राहतो. मी बजाज फायनान्स कलेक्शन डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे. पेमेंट माझं 30,000 रुपये. बजाज ॲटो फायनान्समध्ये हे सर्व्हिसला असून दरमहा 30,000 रुपये इतके त्यांचे वेतन आहे. माझं नाव आहे नरसिंग सुभाष देवसानी. मी हैदराबादमध्ये कामाला आहे, मेकॅनिक. माझं नाव 20,000 पेमेंट आहे. टू व्हीलर मेकॅनिक म्हणून ते कार्यरत आहेत. दरमहा 20,000 इतके त्यांचे वेतन आहे. हॅलो, सगळ्यांना नमस्कार. माझं नाव नवीन प्रकाश रच्चा आहे. मी सध्या AU बँकेत ॲज अ असिस्टंट मॅनेजर वर्किंग करतोय. त्याच्या आधी HDFCमध्ये काम करतो 4 वर्ष आणि इथं मला 6 महिने झाले AU बँकेत. मला 5 लाखाचा पॅकेज आहे ॲन्युअली आणि 30,000 ते 35,000 रुपये मंथली. थँक्यू. मंथली 30,000 ते 35,000, वार्षिक 5 लाखाचं त्यांचे पॅकेज आहे. त्यानंतर रविराज दशरथ यादगिरी, नरेश दशरथ पेंटा, बालाजी श्रीनिवास इप्पाकाये, गणेश परमेश्वर गुरमल. रविराज दशरथ यादगिरी. माझा टोकन नंबर 89, राहणार पुणे, जन्म सोलापूर. कामाला सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग. मंथली पगार 30,000. कामानिमित्ताने पुण्याला गावा लागलं. आई वडील बहीण 2 बहीण सोलापूरला स्थायिक आहेत. मी सध्या कामानिमित्ताने सोलापूरला राहतो. धन्यवाद. नरेश दशरथ पेंटा,
बालाजी श्रीनिवास निपाकाय, गणेश परमेश्वर गुरमल, विजय सत्यनारायण शेरला, श्रीनिवास उपेंद्र मत्ता, किशोर अंबादास लगशेट्टी, नरेंद्र सत्यनारायण श्रीराम. नरेंद्र सत्यनारायण श्रीराम. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव नरेंद्र सत्यनारायण श्रीराम. मी BY टेलर इथे काम करतोय. 20 ते 25,000 माझा सॅलरी आहे आणि मी राहतो अशोक चौक सोलापूर आणि माझं शिक्षण 12वी झालेलं आहे. धन्यवाद. त्यांचे शिक्षण 12वीत आलेले असून BY टेलरमध्ये ते शेड मेकर म्हणून शिलाई कामगार आहेत. दरमहा अंदाजे 25 ते 30,000 इतके त्यांचे वेतन आहे. श्रीनिवास उपेंद्र मत्सा. मेरा नाम श्रीनिवास भूपेंद्र मच्छा है. मैं वारंगल में रहता हूँ, रिलायंस मार्केटिंग में करता हूँ. मेरा तनख्वाह है 20 से 22,000 तक. धन्यवाद. राहुल अंबादास डोमा, दिनेश अंबादास कन्ना, पूजा नागनाथ पद्मा, सोनिया यादगिरी गोली, शिवकुमार विजय मामिडवार, अरविंद श्रीनिवास कोटा, अमोल लक्ष्मण दोरनाल, लक्ष्मण हरिनाथ कटला. यापैकी जे कोणी आजार असतील त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर येऊन आपले अल्पपरिचय करून देणे. राहुल अंबादास डोमा. नमस्कार, माझं नाव राहुल अंबादास डोमा. मी काम करते, रेडीमेड काम करते. महिन्याला 20,000 पगार पडते मला. जुना विडी घरकुलमध्ये राहतो. जुना विडी घरकुलचे रहिवासी असून रेडीमेड कामगार आहेत. सर्वांना जय श्रीराम. माझं नाव शिवकुमार विजय मामिडवार. माझी निवड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथे लॅब अटेंडंट म्हणून झालेली आहे आणि MPSC ग्रुप C क्लर्कमध्ये झालेली आहे. माझ्याबद्दलची बाकीची माहिती पेज नंबर 14 वरती उपलब्ध आहे. धन्यवाद. MM पॉलिटिकल सायन्स हे त्यांचे शिक्षण आहे. गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून ते नोकरीला आहेत. अरविंद श्रीनिवास कोटा, अमोल लक्ष्मण दोरनाल, लक्ष्मण हरिनाथ कटला. राजेंद्र अशोक एनगंदुल, किरण रामचंद्र माचन, शरयू प्रकाश अन्नलदास, सागर सारंगम श्रीमल्ले, दीपक यादगिरी बुड्डू, बालकिसन बालाजी गोला, श्रीनिवास मार्कंडे वडलाकोंडा, विकील सतीश श्रीपती. मी पुन्हा एकदा नाव घेतो. जे हजर असतील त्यांनी व्यासपीठावर येऊन आपले अल्पपरिचय करून घेणे. अशोक एनगंदुल, किरण माचन, शरयू अन्नलदास, सागर श्रीमल्ले, दीपक बोड्डू, बालकिसन गोला, श्रीनिवास वडलाकोंडा, विकील श्रीपती. दीपक यादगिरी बोड्डू हे आपले अल्पपरिचय करून देतील. అందరికీ నమస్కారం. myself Deepak Yadgiri Boddu. I am studying 10th class. I am from Surat. Every month salary 30,000, every year 3,60,000. Thank you. यांचे मासिक वेतन 30,000 आणि दरवर्षी 2,60,000 एवढे त्यांचे पेमेंट आहे. विराज मल्लेशम आडम, मनोहर पेंटप्पा मारा, श्रीनिवास विठ्ठल नामा, अरुण कृष्णा हरी बल्ला, बालाजी अंबादास हिरापत्ती, सचिन श्रीनिवास कुष्मा, आदित्य सत्यनारायण विठ्ठल, नवीन नागनाथ मडता. मनोहर पेंटप्पा मारा. सर्वांना नमस्कार. माझं नाव आहे मनोहर पेंटप्पा मारा. माझ्या आईचं नाव आहे सुनंदा पेंटप्पा मारा. माझ्या पप्पाचं नाव आहे पेंटप्पा मल्लया मारा. मी राहणारा आहे मुंबई. मी शिक्षण केलं आहे 12वी. मी जॉब करतो मेडिकल आणि सॅलरी आहे मंथली 30,000 रुपये. धन्यवाद. मुंबईचे रहिवासी असून मंथली 30,000 रुपये त्यांचे सॅलरी आहे. विराज आडम, श्रीनिवास नामा, अरुण बल्ला, बालाजी हिराबत्ती, सचिन कुस्मा, आदित्य पिट्टल, नवीन मडता. विनायक दत्तात्रेय सोमा, कुमारी अंकिता शरद वल्लाळ, चिरंजीव शुभम अभिरीश कटकम, चिरंजीव महेश श्रीनिवास गद्दम, श्वेता लक्ष्मण बलमेरी, अंबादास दशरथ बडगू, शेखर तिरुपती येमूल,
रमाकांत श्रीनिवास मात्सा. विनायक दत्तात्रय सोमा, अंकिता वल्लाळ, शुभम कटकम, महेश गज्जम, श्वेता बलमेरे, अंबादास बडगो, शेखर एमोल, रमाकांत मात्सा. शुभम अमरीश कटकम. हॅलो, माझं नाव शुभम अमरीश कटकम, राहणार नवीन विडी घरकुल. प्रेझेंट माझं जॉब लोकेशन हैदराबाद आहे. सॅलरी 30-35K पर्यंत येत आहे. सो एज्युकेशन बी सिव्हिल. थँक्यू. यांचं शिक्षण सिव्हिल इंजिनियर झालेलं आहे. 30 ते 35,000 मंथली त्यांची सॅलरी आहे. रमाकांत मात्सा. सर्वांना नमस्कार. माझं नाव आहे रमाकांत श्रीनिवास माचा. आईचं नाव कमला श्रीनिवास माचा. मी गुजरात रबर फॅक्टरीमध्ये कामाला आहे. मला 15,000 पेमेंट आहे. धन्यवाद. प्रवीण लक्ष्मीनारायण घोसकी. महेश श्रीनिवास गज्जम. नमस्कार, मी महेश गज्जम बोलतो आहे. मी TOPO करतो आणि डेली पेमेंट 15,000 पेमेंट आहे माझं. हे POPचे कामं करतात. दरमहा अंदाजे 15,000 एवढे त्यांचे वेतन आहे. प्रवीण लक्ष्मीनारायण घोसकी, राकेश वासुदेव सारंगी, शिवलिंग अशोक नारा, निकिता रवींद्र बुर्ला, विशाल विठ्ठल मद्दा, विनायक वासुदेव सारंगी, विशाल रामुलू लगशेट्टी, सिद्धराम बलराम यादगिरी. राकेश वासुदेव सारंगी हे आपले अल्पपरिचय करून देते. राकेश वासुदेव सारंगे टेस्टालमध्ये कामाला आहे. दहावी शिकलेला आहे. ही आता 10,000 पगार मिळणार. नमस्कार, मी विनायक वासुदेव सारंगी, राहणार साखरपट 289 साखरपट सोलापूर. मी रेडीमेड काम करणार आहे. कटिंग मास्टर आहे. महिन्याला 15,000 पगार आहे. माझा मुलगा प्रवीण लक्ष्मण घोसकी आणि कॉम्प्युटर रिपेअर करतो आहे आणि ते पगार बोलते 15,000 रुपये आणि राहणार ते आहे SS आयकॉन. धन्यवाद सर. माझं नाव विशाल रामलू लक्षट्टी. मी रेडीमेड शिलाई काम करतो. महिन्याचा 15,000 पगार आहे. मला पण मुलगी रेडीमेड काम करणारी हवी आहे. धन्यवाद. यानंतर व्यासपीठावर सन्माननीय श्री मोहन वल्लाळ सरांचे आगमन झालेले आहे. उपजिल्हा प्रमुख भिवंडी व पद्मशाली समाजाचे ते उपाध्यक्ष आहेत भिवंडीचे. तर भिवंडीचे ते उपजिल्हा प्रमुख आणि पद्मशाली समाजाचे उपाध्यक्ष मोहन वल्लाळ सर यांचे सत्कार जनदर्पण न्यूज चॅनलचे दिगंबर इप्पळपल्ली सर करावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. प्रथमेश अनिल गोमे, प्रवीण सिद्धराम चन्ना, रवी मोहन भोगा, विनायक नागेश जिंदम, सदानंद पुरुषोत्तम दासरी, विनायक कंटप्पा भोरा, विनोद श्रीनिवास उमरकुंटला, सुनील गणेश गाजोल. विनायक नागेश जिंदम हे आपल्या अल्पपरिचय करून देते. सगळ्यांना नमस्कार. माझं नाव विनायक नागेश जिंदम. मी 10वी शाळा शिकलो. मी रेडीमेड काम करतो. मला दर महिना 15,000 पगार आहे. विनायक नागेश जिंदम हे रेडीमेड कामगार असून मी राहतो जुना विडी घरकुल रामेंद्र मंदिर पशी. मी कामाला आहे VR पॉवरमध्ये. मला सॅलरी आहे 22,000 पगार. ओके. VR पॉवर येथे ते सेल्समॅन म्हणून कार्यरत आहेत. दरमहा 22,000 इतके त्यांचे वेतन आहे. सदानंद पुरुषोत्तम दासरी. అందరికీ నమస్కారం.
నా పేరు సదానంద్ పురుషోత్తం దాసరి. నా క్వాలిఫికేషన్ బీకామ్ కంప్లీట్ అయింది. నేను మార్కెటింగ్ మేనేజర్ లాగా పని చేస్తాను. ఓకే, థ్యాంక్ యూ. धन्यवाद सर. वेणुगोपाल मेणगू, राणा जुना विडी गडकुल, कामाला पूनम साडेजमध्ये आहे, महिन्याला 15,000 पगार. श्रावंती मनोहर कोंपेली, कुमारी श्रावंती मनोहर कोंपेली, राहुल श्रीनिवास कामुने, विनोद गीताराम इंजामुरी, राजशेखर श्रीहरी गोरंटला, राकेश अंबादास कोला, राहुल सुदर्शन गुम्मा, प्रशांत कुंडली कोकू, विकास सतीश कोंडाबत्ती. अंधळी नमस्कार. जय मार्कंडे. माझे नाव राजशेखर श्रीहरी गोरंटला, राहणार शिवाजीनगर, अहिल्यानगर. कंपनीचं नाव इंडियाना शुक्रोटेक पुणे प्रायव्हेट लिमिटेड. ॲज अ स्टोअर अँड डिस्पॅच एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. मासिक वेतन 30,000 रुपये, वार्षिक 3,60,000 रुपये. अपेक्षा आहे की मुलगी शिकलेली हवी आणि घरदार सांभाळणारी असावी. श्रावंती मनोहर कोंपेली, राहुल श्रीनिवास कामुने, विनोद गीताराम इंदामुरी, राकेश अंबादास कोला, राहुल सुदर्शन बोम्मा, प्रशांत कुंडली कोकू. त्यानंतर विकास सतीश कोंडाबत्ती हे आपले अल्पपरिचय करून देतील. माझं नाव विकास सतीश कोंडाबत्ती. मी टाटा कन्सल्टन्सीमध्ये पुणे येथे टीम लीडर म्हणून काम करतोय आणि माझी अपेक्षा आहे की एक चांगली मुलगी जी की आमच्या आईला चांगली बघायला पाहिजे आणि त्यांना चांगलं बघायची रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझी. आणि माझी पेमेंट आहे 30,000. तर मग 30,000 रुपये एवढे त्यांचे वेतन आहे. आतापर्यंत ज्या वधूवरांनी आपले अल्पपरिचय करून दिलेले आहेत त्यापैकी जर कोणाचे जुळत असेल त्यांना वाटत असेल तर बाहेर पंतुल यांचे सुद्धा नियोजन करण्यात आलेले आहे. त्यांनी त्यांच्याकडे जाऊन पंचांग सुद्धा पाहू शकतो, त्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. राहुल सुरेश नोरा, विनायक सुभाष बुद्दोल, श्रीनिवास लक्ष्मीनारायण दासरी, महेश कृष्णाहरी देवनपल्ली, बालाजी भास्कर पगड्याकुल, नरसिंह ऋषी सत्यनारायण परिमेल्ला, राजू पोशेट्टी नल्ला, शिवकुमार राजू वंगारी. यापैकी जे कोणी उपस्थित असेल त्यांनी व्यासपीठावर लवकरात लवकर येण्याचे करा. महेश कृष्णारी देवनपल्ली. नमस्कार. जय मार्कंडे. माझं नाव महेश कृष्णारी देवनपल्ली, आईचं नाव छाया कृष्णारी देवनपल्ली. माझं बीकॉम कंप्लीट आहे आणि आता ICICI बँकेत लोन डिपार्टमेंटमध्ये कामं करतो आहे. याच्या अगोदर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. थँक्यू, धन्यवाद. 22,000 मंथली, 2.5 लाख इयरली आहे. ICICI बँकेमध्ये ते कामाला आहे. दरमहा 22,000 इतके त्यांचे वेतन आहे. राजू पोशेट्टी नल्ला. जय श्रीराम. माझं नाव आहे राजू पोशेट्टी नल्ला. मी काम करत आहे रिक्षा ड्रायव्हर म्हणून. स्वतःचा रिक्षा आहे. मंथली मला 25,000पर्यंत पेमेंट पडते. स्वतःचे रिक्षा व्यवसाय ते करतात. दरमहा 25,000 इतके त्यांचे वेतन आहे. डॉक्टर नरसिंह ऋषी सत्यनारायण परिमेल्ला. माझं नाव डॉक्टर सत्यनारायण परिमेल्ला आहे. मी राहणार साईबाबा चौक आणि माझं शिक्षण BHMS कंप्लीट झालेलं आहे आणि स्वतःचा OPD आहे. हे स्वतः डॉक्टर असून त्यांचे स्वतःचे OPD साईबाबा चौक येथे आहे. नमस्कार. माझं नाव शिवकुमार राजू वंगारी.
आणि मी आकाशवाणी केंद्र नीलमनगर येथे राहणार आहे आणि मी सध्या पुण्यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस येथे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत आहे. माझं पेमेंट आहे मंथली 30,000 आणि इयरली मला बसेल 4 लाख. पुण्यात ते व्यवसाय करत असून दरमहा 30,000 एवढे त्यांचे वेतन आहे. నా పేరు రాజేంద్రముడు, నేను పనిచేస్తా చాచనప్తా వీజాగా పడను. हे साचे कारीगर असून दरमहा 20,000 इतके त्यांचे वेतन आहे. गोविंद प्रभाकर लगशेट्टी, ऐश्वर्या बालाजी मडूर, नवीन यादगीर चिंतागिंदी, वरुणराज गोपाळ डिंगी, रमेश अंबादास मंगलपल्ली, श्रीकांत अशोक सद्गम, श्रवंती विकास नल्ला, राजेंद्र कुमार अंबादास नल्लास, गोविंद लगशेट्टी, ऐश्वर्या मडूर, नवीन चिंताकिंदी, वरुणराज गिंगी, रमेश मंगलपल्ली, श्रीकांत सद्गम, श्रवंती नल्ला, राजेंद्र कुमार अन्नलदास. माझं नाव रमेश अंबादास मंगलपल्ली आहे. मी राहायला कोल्हापूरला आहे. माझं BCS कंप्लीट झालं आहे आणि मंथली मला 35,000 पगार आहे आणि मुलगी मला शिकलेलीच हवी आहे. ठीक आहे, मी परत एकदा माझं इन्फॉर्मेशन देतो. माझं नाव नागराज जगन्नाथ सोमा आहे. तर मी जॉब करते कनेक्ट बिझनेस सोल्युशन. तर मी क्वालिटी टीम लीडर म्हणून जॉब करतो. तर माझ्या अंडर 30 स्कोर आहे. माझं वार्षिक इन्कम आहे 4 लाख रुपये आणि माझे वडील असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतात आणि आई हाऊस वाईफ आहे. धन्यवाद. किरण कुमार कोटा, सिद्धराम किसान आलम. नमस्कार, आपका सिद्धराम किसान आलम. నేను పనిచేసా సిలే పనిచేసా షేర్ ప్యాకింగ్ చేస్తాం. నాకున్నది పగార 15-20,000 పగార అవుతాం. धन्यवाद. माझं नाव आहे गणेश सिद्धराम देवरेड्डी. माझं शिक्षण 10वी झालेलं आहे. मला मंथली पेमेंट 20,000 पेमेंट आहे. टेलर काम करतोय BY टेलर येथे ते शिवणकाम करत आहेत. दरमहा 20,000 रुपये एवढे त्यांचे वेतन आहे. आपण शेखर आडम, माझ्या पण गार्मेंट शेखर राजू आडम यांचे स्वतःचे रेडीमेड व्यवसाय आहे. श्रुती गणेश कोंकाती, रवी दत्तात्रय आंबट, ईशान नरेंद्र चन्नापटन, गणेश सिद्धराम देवरेड्डी, गणेश बालाजी मडूर, श्रीनिवास मुरलीधर माटेकी, सुमित नारायण कोरापटी, किशोर नागेश मुदगुंडी. श्रुती कोंकाती, रवी आंबट, ईशान चन्नापटन, नागेश नंदाल, अक्षय अनिल संगा, नैना बाबू मंगलपल्ली, नरेश अर्जुन आरकाल, नवीन कुमार माटेडी, अनंत गोंटला, विनोद कुमार पासकंडी, धीरज मत्ता, गणेश नंदाल, अक्षय संगा, नैना मंगलपल्ली, नरेश आरकाल. అందరికీ నమస్కారం. माझं नाव गणेश नागेश नंदाल, राहणार विडीगरकोल आणि शिक्षण झालेलं आहे 12वी आणि मी इलेक्ट्रॉनिक वजन काट्याचं सेल अँड सर्व्हिसचा बिझनेस करतोय आणि मला मंथली कमीत कमी 20,000 इन्कम आहे माझा. थँक्यू. నా పేరు కుమార్ కళావతి శ్రీనివాస్ సంగా, ఉండేకి వేణుగోపాల్ నగర్. అని నేను టైలరింగ్ షర్ట్ మేకర్ పని చేస్తా.
आणि महत्वाची गोष्ट ते 13-14 वर्षांपूर्वी ఒక యాక్సిడెంట్ అయింది అలానే చైర్ కాలింది సో ఇది చెప్పేది महत्वाचं అనిపిస్తుంది నాకు आणि मुलीकडून किंवा వాళ్ళ आई वडीलकडून అది ఏది पण अपेक्षा లేదు आणि नादी जवळजवळ पगार 15 ते 18,000 रुपये पगार वाढतात ना ती धन्यवाद धन्यवाद सर హలో నా పేరు అక్షయ్ సంఘ నేను సాఫ్ట్వేర్ డెవలపర్ ఐ కంప్లీటెడ్ ఎడ్యుకేషన్ ఇన్ BE ఎలక్ట్రానిక్స్ అండ్ టెలికమ్యూనికేషన్ ఐఎమ్ వర్కింగ్ ఇన్ ఈ సిస్టమ్ ఇండియా ప్రైవేట్ లిమిటెడ్ మంత్లీ వచ్చేసి 1,70,000 వస్తుంది అండ్ ప్యాకేజెస్ 25 lakh అండ్ నేను ఉంటాను కన్నాసూర్. జై శ్రీరామ్. నా పేరు దినేష్ కన్నా. నేను ఉండడానికి జునావేడి గర్కోల్లో ఉంటా. నేను సైట్ సూపర్వైజర్ అని పనిచేస్తున్నా డెవలపర్స్లో. నాకు మంత్లీ 18,000 ఉంది పగారు. నా పేరు సుమిత్ నారాయణ కురాబట్టి. నేను ఆర్కిటెక్చర్ డిప్లొమాలో అయింది అని యాజ్ అ బిజినెస్ పర్సన్ అని యాజ్ అ డాన్స్ టీచర్ అని ఒక స్కూల్లో ఉన్నా డిఆర్ శ్రీరామ్ ఇంగ్లీష్ మీడియం స్కూల్లో. मंथली पेमेंट ఒక 30-40,000 पडतात टोटल. तर मग 40,000 एवढे त्यांचे वेतन आहे. श्रीराम इंग्लिश स्कूलमध्ये ते डान्स मास्टर म्हणून मुलांना डान्स शिकवत असतात. हॅलो అందరికీ నమస్కారం. जय मार्कंडेय जय श्रीराम. माझं नाव सागर अंबादास बेती, जन्मभूमी पुणे, राहणार पुण्यामध्येच. माझा एक छोटा मोठा असा व्यवसाय आहे. माझा मंथली इन्कम एक इंजिनियरपेक्षा 1.5 पटीने जास्त आहे. आकडा नाही सांगू शकणार पण आहे कारण मी कधी पोहोचले नाही मला. माझ्या फक्त 2च छोट्या छोट्या अपेक्षा आहेत. लहानपणापासून वडील नसल्यामुळे माझा सांभाळ माझ्या आई एकटीनेच केलेला आहे. त्याच्यामुळे फक्त तिने आईचा आदर केला पाहिजे आणि अहो बोलले पाहिजे बस लग्नानंतर बस बाकी काय नाही. धन्यवाद. त्यांचा स्वतःचा एक व्यवसाय आहे आणि खूप चांगले त्यांचे इन्कम सोर्स सुद्धा आहेत. हॅलो माझं नाव पूर्ण नाव बालाजी अंबादास सेनापती. GRP कंपनीमध्ये कामाला आहे. परमनंट आहे. 25,000 पगार आहे. शिक्षण झालं 10वी. एका कंपनीत परमनंट कामगार म्हणून कामाला आहे. दरमहा 25,000 इतके त्यांचे वेतन आहे. दीपक राजू कोडूर, विशाल आनंद बिटला, ओमश्री संजय मिट्टा, प्रवीण शंकर एरवा. दीपक कोडूर, विशाल बिटला, ओमश्री मिट्टा, प्रवीण एरवा. आतापर्यंत ज्यांना ज्यांना आम्ही व्यासपीठावर नाव घेऊन बोलवले आहेत व त्यांना व्यासपीठावर येण्याचे धाडस आलेले नाही तरी त्यांनी सुद्धा थोडंसं बळ एकत्रित करून व्यासपीठावर येऊन आपले अल्पपरिचय द्यावे अशी मी पुन्हा एकदा आपण सर्वांना विनंती करतो. व ज्यांचे नाव नोंदणी झालेले आहे चुकून त्यांचे नाव येथे अनाउन्समेंट झालेले नाही असल्या व्यक्तींना सुद्धा जर आपले परिचय द्यायचे असेल तरी त्यांनी व्यासपीठावर येऊन आपले परिचय करून देणे. నేను రెడీమేడ్ ట్రైన్లో ఫ్యాషన్ డిజైనర్ పనిచేస్తాను. నాకు మంత్లీ పగారు ఉంది 18,000. मंचावर तुम्ही जिथे उभे आहे तिकडे यावे जेणेकरून वधूंचा परिचय होईल आपल्याला. कृपया जे कोणी वधू सहित आलेले आहेत त्यांनी वधूंना घेऊन पुढे यावे. आपण वधूंचा परिचय येथूनच घेऊया.
या ठिकाणी सोलापुरातील एक प्रसिद्ध कलाकार अंबादास कनगटे आपल्या वेळा चालू काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण चॅनलच्या वतीने त्यांचा सत्कार करतोय. मी दिगंबर पटपले यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करा. राजय्या गजम या ठिकाणी वेळात वेळ काढून आपल्या सर्व चरित्रपट आलेले आहेत. त्यांचा परिवाराच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचा सत्कार दिगंबर पटपले यांनी करावा आणि मी त्यांना विनंती करतो. या इथं आपण आला. आज खरंच तुम्ही फार भाग्यवान आहात. या इथं सगळं तुम्हाला तयार मिळतं आणि नॉटी जोक एवढं सगळे आपण फॅमिली आलात या इथं भेटला. आणि खरंच म्हणतात ना गाना तो लिख जाता है, तो गाना तो यहाँ पे लिख जाता है मगर जोड़ी ऊपर वाला बनाता है. जो भी है इसको स्वीकार करो, बहुत बढ़िया लाइफ बन जाएगा. आप सही मानो झूठ मानो. कारण मला स्वतःच सांगतोय, आम्ही मुलगी शोधत होतो पार कमीत कमी 20 मुलींना डिलेट केलं होतं मी. शेवटी मुलगी असं भेटली की तुम्हाला सांगू नये, तुम्ही हसणार. त्याला बोलता पण येत नव्हतं, बोबडी होती. माझी आई म्हणली कसं तर जाऊ दे, करून घे, तुझ्या जीवनात लाईफ होणार ते. आज माझ्या जीवनातली ती लाईफ झाली आहे. म्हणतात ना वाईफ इज लाईफ. आई झाल्यावर म्हणतात ना आई तो माँ तो जन्मदाता है, बीवी होती है वो जीवन साथी होती है. और या सही मानो झूठ मानो, आज यहाँ पे बहुत बढ़िया वधूवरांच्या मेळाच्या माध्यमातून आज या इथं मला बोलवलं जातं बोलताना. थँक्यू सगळ्यांना मनापासून. ओके, तुम्ही सगळे आलात. या इथं सुंदरसा अनेक पक्षी तुम्हाला वेलकम करतात. सुंदरसा मोर आपल्याला वेलकम करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. सुंदरसा पोपटी आपल्याला सगळ्यांना म्हणतोय वेलकम वेलकम वेलकम. चला, ते लहान मुलं पण असतात. हे बघा क्या बात आहे. याच्यासाठी टाळ्या वगैरे जरा. ज्यांची खाल म्हणतात ना बच्चे दिल के सच्चे होते हैं, बच्चे दिल के सच्चे होते हैं और मन के बहुत ही अच्छे होते हैं. काय नाव तुझं? मुलगी बघा लागला का? नाही. जो सगळे हवं जाऊ टाळ्यामध्ये. अजून शिक्षण मध्ये इकडे बघा, इकडे शिक्षण मध्ये मोठं हो आणि तेव्हा मुलगी बघू छानपैकी. बरं, किती असते? क्या बात आहे, तिसरीला. हा, मी जसं म्हणत तसं म्हणायचं. हा मुलगा असो तर याच्यासाठी टाळ्या होतो. जोरसे घ्या हो. ओके, हा तुम्हाला असू दे. कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड 5 म्हणायचं. काय कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड नाही, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का. काय कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड चचा काय ना, चचा काय. हा, तुम्ही रे बाळा याच्यासाठी टाळ्या होत्या. काय नाव तुझं? कार्तिक. कार्तिक, वा. जोर से घ्या बाळा. कार्तिक गेले. ओके, हे बी असं आहे का कार्तिक? हा, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड 5 करायचं. 5 कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड. पप्पा पापड साठी टाळ्या होत्या. हा, ओके. छोटा काय बडा धमाका. हे बघा क्या बात आहे. वाव. मी पेरेली कन्नड. कन्नडा. मी नेसुरामला मराठी. तुझं नाव काय? ओम. हा, लग्न झालं? मग कशाला मुलगी बघायला आलाय का? नाही. क्या बात है. बच्चे गेले. ओके. हा, ओम कच्चा पापड पक्का. ठीक आहे, तुला दुसरं देतो. येरावारी नालावारी, येरावारी नालावारी. स्टार्ट. जोर से घ्या बोला. ओके, त्याच्यानंतर सुंदरसा कोकिळा आलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना स्वागत करतो. सुंदरसा कोकिळा, बहुत प्यारा सा वेलकम. ओके, थँक्यू. या इथं मला कार्यक्रमासाठी संधी दिल्याबद्दल धन्यवाद मनापासून. वादात वाद एकच वाद तो म्हणजे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण आला. आपण विशेष म्हणजे ज्यावेळेला सगळे होते त्यावेळेला जर आला असतं तर या कार्यक्रमाला वेगळं रूप आलं असतं आणि सगळ्यांनी स्वतः म्हणले असते की काय आपण कार्यक्रम केला. पण आता या उपस्थितीमधून पण वाहवा मिळालेली आहे.
आपल्याला या वेळात वेळ करून आल्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी आपण वधूवरांची इच्छुक वधूवरांची मेळावा आपण आयोजित केलेला आहे. याला प्रचंड असा प्रतिसाद सोलापूरमध्ये आणि बाहेर महाराष्ट्रातील जे ज्या ठिकाणी ब्रह्मचारी बांधव आहेत त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. या पुढील काळात आपण एप्रिल मेच्या दरम्यान जे विधवा विधूर घटस्फोटी किंवा अन्य ज्या कारणाने आपलं घर म्हणजे विस्कळीत झालंय त्यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी शिबिर भरवायचं आणि मेळावा भरवायचं आमचं नियोजन आहे. यासाठी आपापल्या पाहुण्याकडे नातेवाईकाकडे असतील तर आपण जनदर्पण चॅनलच्या व्यंकटेश्वर पद्मावती बिरोमध्ये येऊन आपले नाव नोंदवावे, जेणेकरून आता जसं गोंधळ झालं तसं गोंधळ न होता व्यवस्थित सुरळीतपणे ते कार्यक्रम होण्यासाठी एक 15-20 दिवस अगोदरच तुम्ही आपलं नाव नोंदणी व्यवस्थित करा, जेणेकरून त्यातूनही काही जणांना आपला इच्छित वधूवर भेटतील अशी मी आशा करतो. आणि या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी स्वागत आणि आभार मानतो. हा कार्यक्रम संपला असा मी जाहीर करतो. घरात लग्न ठरलंय, साखरपुडा आहे, बारसा आहे, वाढदिवस आहे, सेवानिवृत्ती कार्यक्रम आहे. शुभ कार्यासाठी आता मंगल कार्यालयाची चिंता सोडा. लक्ष्मीनारायण टॉकीज समोर बालाजी मंगल कार्यालय, सजावट आणि सर्व सोयीनियुक्त हॉल सर्व कार्यक्रमासाठी उपलब्ध. 15x35 स्टेज व 2 फॅन, एंट्री कमान, स्पीकर, वधूवरांसाठी स्वतंत्र 2 रूम, 2 नग स्वागत झोपडी, 2 बफे स्टॉल, 500 खुर्च्या, 500 ते 1000 माणसांसाठी जेवणाकरता भांडी, वधूवर सोफा, स्टेज मॅट, 8 नग VIP सोफा, सेल्फी पॉइंटची सोय. नवीन आकर्षक आणि भव्य दिव्य हॉलमध्ये आपला कार्यक्रम व्हायलाच पाहिजे. संपर्कासाठी पत्ता बालाजी मंगल कार्यालय, प्रोप्रायटर महेश सोमा, 902114 2299, 8411 070700, फ्लॉट नंबर 45/1/1, MIDC रोड, लक्ष्मीनारायण टॉकीज समोर, सोलापूर. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004, 74 14 96 96 64. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, ऑथरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चट्टीनाड, ACC सिमेंट, अल्ट्राटेक लिक्विड, एरलडाइट, बिर्ला शक्ती, बांगर, ज्वारी सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, वॉटरप्रूफ एक्सपर्ट, क्रिस्टल कंपनीचे AAC ब्लॉक्स, पत्राशेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील, अँगल्स, चॅनेल्स, स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जम, 9423 59 12 59, 8087 55 16 79, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाखे फेवर समोर, सोलापूर. जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय.
अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदवा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा. पत्ता SS बलदवा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड. आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था. गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन. मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेलं आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगलं रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळू शकतात. सल्ला. प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन. गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय. प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन. याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स. संपर्क विजयकुमार अंकम. मोबाईल क्रमांक 92 26 38 92 92. शाखा नंबर 1 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गुर्रम हॉस्पिटल जवळ, सोलापूर. शाखा नंबर 2 SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड, कनाळे कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर, सोलापूर.